कॉल क्वालिटीचा तुम्हाला टेस्ट 8वी आहे. टार्गेट डे ऑलरेडी कालपर्यंत आपले झालेले आहे. ठीक आहे, 8 दिवसामध्ये आपण क्वालिटी कंप्लीट केलेलं आहे. आज आपण जे आहे सेपरेट ही जे टेस्ट आहे तुमची डिझाईन केलेली आहे पंचायत राजवर दोन्ही कव्हर केले आहे, ग्रामीण तसेच नागरी पंचायत राज. ठीक आहे. त्यासोबतच बेसिक मग समित्या सुद्धा कव्हर केल्या आहे, 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. फक्त कव्हर करण्याचा जो एरिया आहे तो प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे थोडा. मेन्सला थोडं जास्त डिटेलमध्ये क्वेश्चन येतात, बरोबर आहे. त्या अँगलनं आपण फक्त प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू ते 50 क्वेश्चन डिझाईन केलेलं आहे. त्यातल्या त्यात जर आणखी हॉट टॉपिक सांगायचं झालं, प्रामुख्यानं 73वी घटना दुरुस्ती समित्या, बरोबर आहे, आणि प्रामुख्यानं बेसिक्सचे आर्टिकल्स आहे त्याच्यावर ऐच्छिक आणि अनिवार्य तरतुदी वगैरेवर क्वेश्चन जाते युजली. केलास तर मग ग्रामीण पंचायत राज ग्रामसेवकवर तुम्हाला क्वेश्चन दिसून येतात किंवा ग्रामपंचायतवर. कधी असं एखाद्या वेळेस झालं असेल की महानगरपालिकेवर कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये आलेलं आहे, एकदाच झालेलं आहे फक्त ते, बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं तोही क्वेश्चन मग एरिया काय असेल त्याचा येण्याचा करंट अफेअरचा असेल. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य जेवढं टेन्शन आपण घेतो पंचायत राज तेवढं घ्यायचं काम नाही. या टेस्टमधून मोर दॅन इनफ हे 50 क्वेश्चन जरी केले तरी तुमचं आरामात रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. येताना मात्र आपण मुद्दाम पण महानगरपालिका वगैरेला 7-8 क्वेश्चन वेटेज दिला आहे, त्यामुळं की जर एखादा दुसरा क्वेश्चन आला तर मग तो तिथून यावा. क्लिअर. ग्रामीण नागरी पंचायत राज ऐतिहासिक पार्श्वभूमी सगळं. सायन्सचे आपण पोस्टपोन केले होते, टार्गेट कॅन्सल केलेले होते. ऍसिड बेसेस सॉल्ट आणि लाईटच्या जागी आपण साऊंड करेक्शन दिलेलं होतं. हे जे टार्गेट आहे हे तुम्हाला नेक्स्ट डेला उद्या जेव्हा इकॉनॉमिक्सचे टार्गेट येतील तेव्हा कंटिन्यू होतील. त्यातही आपण फक्त ऍसिड बेस आणि साल्ट ठेवलेला आहे. तर सकाळी येतीलच तुम्हाला. ऑगस्टची परिक्रमा पोस्टपोन केली होती, प्रीपोन केली होती आपण. जुलैची परिक्रमा या टेस्टमध्ये मला कालच्या, आणि ऑगस्टची परिक्रमा आता उद्याच्या मध्ये मला कव्हर करायची आहे. कारण की मधल्या एक टेस्टमध्ये आपण करंट अफेअर्स घेतलं नव्हतं म्हणून झालेली, आणि मॅथ्समध्ये आता रिव्हिजन टाकलं होतं त्या बदल्यामध्ये तुम्हाला टॉपिक दिले. बघा, सुरुवात करू टेस्टसाठी. नंबर 8 आणि पॉलिटीची शेवटची टेस्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय होता, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ज्या पद्धतीने आपण घटनेची करतो. तो क्लोज करून घ्या बरं. बाहेरून जा ना, तर तिथून नाही लागते, बाहेरून लागेल. ऐतिहासिक पार्श्वभूमी पंचायत राज जेव्हा भारतात लागू झाला त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, लॉर्ड मेयोचा ठराव. आपल्याला माहिती आहे सर्वांना, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असं म्हटलं जाते. त्या अनुषंगाने जे आहे काय 1870. लॉर्ड रिपनचा ठराव, स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक 1882. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट लक्षात घ्या 1888चा. आणि प्रामुख्याने नगर परिषद नगरपंचायत यासाठी स्वतंत्र कायदा 1965. त्या अगोदर नंतरचा कायदा 19 आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदसाठीचा. बेसिकली उत्तर जे आहे लॉर्ड मेयो 3 तर 2, 3 नंतर 4, आन्सर ऑप्शन 4. ठीक, 4 तर 4. आज लास्ट डे आहे, त्यापासून गेट बंद होईल, नका. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सांगा. पंचायत राज व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट कोणते सुनिश्चित करणे आहे. वरीलपैकी सर्व मारणारे कोण आहे. करप्शनचा पूर्ण हेतू आहे है ना. आर्थिक जमाजमा आहे का रे. पंचायत राज मूलभूत उद्दिष्ट नसणार आहे. त्या अनुषंगानं राजकीय जबाबदारी नसणार, कारण पंचायत राज व्यवस्थाच मूलतः लोकशाहीच्या अनुषंगानं पीपल्स डेमोक्रेसी, त्या अनुषंगानं राजकीय जबाबदारी देणार नाही. ठीक आहे. स्थानिक जबाबदारी जर असतं तर प्रश्न बरोबर असतात. ठीक आहे. त्यामुळे विकासामध्ये काय पाहिजे, प्रामुख्यानं लोकसहभाग, आणि नंतर लोकशाहीचं काय केलं आहे 73व्या घटना आणि 74 घटना विकेंद्रीकरण केलेलं आहे, डिसेंट्रलायझेशन. तर बरेचदा आयोग लक्षात ठेवा लोकशाही केंद्रीकरण असं देते आणि तुम्ही घाईमध्ये लागण्याच्या ते बरोबर घेऊन जाता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा कोणते सुनिश्चित करणे पंचायत राज व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. तर आन्सर ऑप्शन आपल्याला काय पाहिजे होतं, अ आणि उत्तर आन्सर ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मुद्दाम घेतलेला आहे. थोडं जरी मल्टी स्टेटमेंट आणि आकडे असतील तरी ते तिन्ही सेंटेन्स तुम्हाला डेटा द्यायचा प्रयत्न केला आहे. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे.
89 मध्येच पहिल्यांदा राजीव गांधी शासनानं माहिती आहे 64 आणि 65 विधेयक मांडलं होतं. नंतर मग जरी हे लोकसभेमध्ये मंजूर झालं होतं, कारण की सत्तेतच काँग्रेस होतं. तो राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेता होता जनता पार्टी आणि मग बीजेपीच्या अनुषंगानं मग हे नामंजूर झालं. आणि नंतर मग शेवटी पुन्हा सप्टेंबर 90 मध्ये कोण प्रयत्न केलाय? पी सिंग शासनानं सुधारित 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, हे तिन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे? आन्सर ऑप्शन 4. हा डेटा आणि हे सगळा पाठ करून ठेवा. कदाचित आता बरीच वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली इथे नाही आलेला आहे. फक्त तुम्हाला टू स्टेटमेंटमध्ये. ती लक्षात ठेवा, की लोकसभेत मंजूर झालं होतं. त्या आयोगाने तिथे ठेवलेलं आहे. आणि ऑक्टोबर 1989 मध्ये राज्यसभेत नामंजूर झालं होतं. चर्चा करू नका. लक्ष द्या पुन्हा. चर्चा करू नका, नाही तर बाहेर जावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पंचायत राज योजनेची सर्वोत्तम स्वीकार कोणत्या 2 राज्यांनी केला? सांगा कोणता आहे? राजस्थान आणि आंध्र प्रदेश. आन्सर ऑप्शन 2 पाठच पाहिजे हे. त्या 73वी घटना दुरुस्ती कोणत्या राज्यात लागू झाली त्याचं उत्तर वेगळं राहील. तर मारलं असेल तर सापडेलच. ठीक आहे, बघा. पंचायत राज योजनेचा सर्वोत्तम स्वीकार राजस्थान आणि आंध्र प्रदेश, नंतर तामिळनाडू, नंतर कर्नाटक, नंतर ओडिसा, तर पश्चिम बंगाल, नंतर उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन नंबर 5 बरोबर आहे. स्टेट तुम्हाला विचारला होता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. त्यामुळं घटनेत काय बदल झाले? स्टेट आपल्याला माहित पाहिजे. 73वी घटना दुरुस्ती 9 समाविष्ट आणि 74वी घटना दुरुस्ती 9A. इथे लक्षात घ्या. तर 9B कशाने ऍड झालं होतं? 97 97वी घटना दुरुस्ती. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे? ए आणि बी बरोबर. GST ZT हा 97 न सहकार संदर्भात आहे, लक्षात ठेवा. 40. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नंबर 6. खूप महत्वाचा आर्टिकल आहे. ॲक्च्युअली मग आपलं तिथे आल्यानंतर उत्तर दे. यस यस म्हटलं ना एकदम अपवादात्मक आहे. काय पाहिजे आपल्याला? वाढ समित्या हा महत्वाचा मुद्दा आहे. 43 यस यस आणि वाढ समित्या पाठ करून ठेवा. पण कितीतरी दा विचारला आयोगानं, वन लाईनर असो किंवा इथे. त्यानंतर क्यू EU जर म्हटलं, EU काय आपला कार्यकाल आहे, बरोबर आहे, कालावधी आहे, नगरपालिकेचा कालावधी आहे. तर मग क्यू काय आपली रचना नाही, आर रचना आहे. काय? नगरपालिका गठीत करणे. आर असं ना, आणि हा आर. जास्त वाढ समित्या. अचं उत्तर आपल्याला 2 पाहिजे, डायरेक्टली एकाच ह्याच्यात मिळते. आन्सर ऑप्शन 4. तर नगरपालिका गठीत करणे पासून चालू होतं, लक्षात ठेवता. मध्ये मग नगरपालिका गठीत करणे. नंबर 7 सांगा. 243 हे काय आहे? ग्रामसभा. करता महत्वाचा आहे, बरेच आपण. नंबर 8 हा क्वेश्चन आहे. 74वी घटना दुरुस्ती विचारलाय, कोणत्या बाबी समाविष्ट आहेत? नियोजन समिती बरोबर आहे. आर्टिकल 243 ZD. वित्त आयोग, राज्य वित्त आयोग आय आणि वाय, आणि नंतर महानगर नियोजन समिती 243 ZE. बरोबर आहे. ह्या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहे. प्रश्न बरोबर वाचाल फक्त. 74वी घटना दुरुस्ती. आन्सर ऑप्शन 3. 73वी घटना दुरुस्तीनं जर म्हटलं आणि जिल्हा नियोजन समिती आलं तर करणार काय तुम्ही? नाही. लक्षात घ्या. 73वी घटना दुरुस्तीनं जिल्हा नियोजन बाबत जरी दोघातला दुवा असला तरी जिल्हा नियोजन समिती एक्सक्लुझिव्हली हे 74व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेलं आहे. आन्सर ऑप्शन 3. तर पुढचा क्वेश्चन, कोणत्या 73व्या घटना दुरुस्तीच्या कायद्याच्या अनिवार्य तरतुदी आहेत? इथे गोल झाला पाहिजे. अनिवार्य आहे तर विचारलं ऐच्छिक नाही. ते आहे बघा, गावामध्ये किंवा गावाच्या गटामध्ये ग्रामसभा. यस, ग्रामसभा आहे कंपल्सरी. सेपरेट आर्टिकल आहे 200 कॅपिटल ए. गाव पातळीवर अधिकार आणि कार्य प्रदान करणे. होल्डवर ठेवू. स्तरावरील पंचायतीमध्ये महिलांसाठी 1/3 जागा. बरोबर आहे. आता ते लक्षात घ्या. 73 विचारली आहे तरी 2011 नंतर 50% राखीव असलं महिलांसाठी. तरी जर क्वेश्चन विचारला 73वी तरी हे उत्तर असतं बरोबर. 1/3 जागा तेव्हा 73व्या घटना दुरुस्तीनुसार राखीव होत्या. महाराष्ट्रात मग 11 नंतर 50% त्या करण्यात आलेल्या आहे. माहिती आहे ना. आता रिसेंटली नारी शक्ती वंदना अधिनियम, त्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभा त्यामध्ये आरक्षण किती आहे? 1/3 आहे. ठीक आहे, 33%. आता इथे जे आहे ग्रामसभेला गाव पातळीवर अधिकार आणि कार्य प्रदान करणे हे लक्षात घ्या, ऐच्छिक तरतूद आहे. ठीक आहे. अनिवार्य विचारलो तुम्हाला
ऑप्शन पाहिजे होतं 3 आणि सी. यस. हां, बरोबर आहे. आर्टिकल आहे. पण मुद्दा काय तुम्हाला विचारलाय अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी. बरोबर आहे. आता सेपरेट चार्ट आहे लक्षात घ्या. मला ऐच्छिक आणि अनिवार्य असा सेपरेट चार्ट दिलेला आहे. तर वाचून घ्या. आयोगानं कम से कम मी सांगतो याच्यावर आत्तापर्यंत 10 वेळा क्वेश्चन विचारलेला असेल. ते आर्टिकल सांगत आहे तुम्ही. बरोबर आहे. अधिकार आणि कार्य G आणि W गुड वर्क आहे ते. 9चं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 3 आणि सी फक्त. नेक्स्ट पुढे होमवर्क लिहून घ्या या क्वेश्चनच्या अनुषंगाने विचारलंच तर. ठीक आहे. तुम्हाला गेल्यानंतर 73वी आणि 74वी घटना होती. जास्त क्वेश्चन 73च विचारले आहे. बघून घ्या एकदा. त्या अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी. त्या पुस्तकाच्या आपल्या नोट्सच्या शेवटची आहे. नेक्स्ट नंबर 10 सांगा. आरक्षण काय? डी-टी. डी-टी म्हणजे आरक्षण. राज्यघटनेचे कलम 203 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. आन्सर ऑप्शन 4 आहे. आणि टी तिकडे नेक्स्ट पुढचाच क्वेश्चन आहे 11. 243 टी बाबत कोणती विधाने बरोबर आहेत? सांगा काय उत्तर आहे? फक्त ड. वन ज्यांनी उत्तर 4 केलेलं आहे. हँड गडबडीत सांगा सांगा खरं असेल एखादं तर मला 200 तर तुम्ही मोठ्या कष्टानं डी शोधलंय आणि नंतर मग तुम्ही उत्तर मोठ्या 4 मारलं. आहे का कोणी? ट्रॅक. तर काय आन्सर ऑप्शन शांततेत सोडवा. ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात असे ऑप्शन सेटिंग असतात. शांतता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 सांगा ग्रामसभा ए पंचायतीचा कार्यकाल है ना. तर पंचायतीच्या निवडणुका ए आणि लेखापरीक्षण लक्षात ठेवजा. झेड आणि तिकडे काय झेड झेड काहीतरी चेक करून बस. कडला आर्टिकल ऑडिटिंगसाठी कोणता आहे? नागरी पंचायत राजसाठी. काय राहील मग याचं उत्तर? 1 2 आणि 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 सांगा. स्टेट आहे तर सांगा ना. मध्य प्रदेश. अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य 73व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं कोण आहे? मध्य. आन्सर ऑप्शन 4 मध्य प्रदेश आहे. लक्षात ठेवा. त्यात जर मी असतो तर पहिलंच ऑप्शन मी राजस्थान घेतलं. ट्रॅप झाले असते ना. प्रश्न बरोबर वाचा. प्रश्नाला न्याय देता आला पाहिजे. बरोबर. नंतर 14 कोणत्या राज्यांना 73व्या घटनादुरुस्ती तरतुदीपासून सूट आहे? आहे मग या अनुषंगानं तुम्हाला माहीत असलं पाहिजे 200 आर्टिकल एम आणि एन मध्ये त्या अनुषंगानं तरतुदी आहे. एम मध्ये काय जन्म एन एम एम असा शॉर्टकट केला होता. रिसेंटली जम्मू काश्मीरला त्या लागू झाल्या. आता नागालँड मेघालय आणि मिझोरम या राज्यांना लागू नाही. अ ब क आन्सर ऑप्शन 1 नागालँड मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला लागू आहे. लक्षात आधी जम्मू काश्मीरला नव्हतं म्हणून जन्म शॉर्टकट पाठ केला होता. जम्मू काश्मीर आता लागू झालं 31/19. ते आता नागालँड मेघालय आणि मिझोरम या राज्यांना लागू नाही. लागू नाही म्हणजे तिथे आहे नाही का? आहे तिथे स्वतंत्र ट्रायबल काउन्सिलद्वारे त्यांचा कारभार पाहिला जाते. नॉर्थ ईस्टमुळे त्यांना स्पेशल प्रोव्हिजन आहे 71 अंतर्गत. मिझोरम मेघालय आणि नागालँड हा चांगला पाठ करून तर चुकीनं मणिपूरमध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्यामध्ये मिझोरम आणि मेघालय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 बघू. 73व्या घटनादुरुस्तीचा समावेश ऐच्छिक तरतुदी नाही म्हटलाय. ऐच्छिक तरतुदी नाही. आता इथे लगेच शोधून टाकायचं अनिवार्य असं एक दोन शब्दातली आपण शोधताना अनिवार्य शोधा. तर अशा प्रश्नाच्या याच्यामध्ये जेव्हा डबल निगेशन असते ना तेव्हा चुकतो आपण. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ज्या प्रश्नाच्या टायटलमध्ये डबल निगेशन आहे ते लगेच तू करेक्ट करून घ्यायचा आणि तिथे लिहून घ्यायचं एका शब्दामध्ये. ऐच्छिक नाही म्हणजे काय? अनिवार्य. चुकत नाही खाली नाही तर 100% बघा 2 जोडीत उत्तर यायचं. अनिवार्य शोधायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये प्रत्यक्ष निवडले जाते हे अनिवार्य तरतूद आहे. नंतर आर्थिक अधिकार हे ऐच्छिक आहे. 21 वर्ष पाहिजेच म्हणजे अनिवार्य आहे. आणि स्थानिक खासदार आमदार यांना प्रतित्व ऐच्छिक आहे. तर काय असेल अनिवार्य पाहिजे अ आणि क. ऑप्शन 1 15चं उत्तर
होतं बा, होतं इथे बड, नेहमी लक्षात ठेवा. आणि ह्या टेक्निकही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवा, ऑप्शन सेटिंगमध्ये ड्युअल ऑप्शन दिले जातात. ड्युअल ऑप्शन. जे ऑप्शन असतं त्याच्या विरुद्धार्थी एक ऑप्शन असतं. मारायचं असलं तर नेहमी 2 पैकीच मारा. म्हणजे जर माहीत नसेल. तर इथं रिस्क घ्यायची असती. मला काहीच माहीत नसतं त्या ऑप्शनमध्ये. हे मारले असते. कारण काय? अ, क चा रिफ्लेक्शन कुठे दिसते तुम्हाला? मध्ये. समजलं? हे टेक्निक लक्षात ठेवा. प्रश्न काहीच माहीत नसेल आणि 2-2 ऑप्शन दिसत असतील डोळ्यामध्ये, तर ह्या 2 पैकी एक उत्तर असलं पाहिजे. अ, क किंवा ड. काही लक्षात? नेक्स्ट पुढचा 16. तर इथे आपलं बेसिक संपलंय. आता पुढचे 5-6 क्वेश्चन तुम्हाला समित्यावर दिसेल. राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस कोणत्या समितीने भावना केली होती? तो मेहता. 77 जी समिती आहे अशोक मेहता समिती. त्रिस्तरीय पंचायत राज त्या अनुषंगानं बलवंतराव मेहता त्रिस्तरीय पंचायत राज. अशोक मेहता समिती 1977. सिंग 80, बलवंतराव मेहता 57, जी व्ही राव 85, अशोक मेहता 1977. होमवर्क आहे तुम्हाला अशोक मेहता समितीचे अदर रिकमेंडेशन वाचा. होमवर्क अशोक मेहता समिती आजच्या आज जो पंचायत राज करेल त्याला पुन्हा पाहायचं काम नाही. ऑलरेडी तुम्हाला क्लासमधून डायरेक्शन भेटत आहे. तर आजचे होमवर्क कंप्लीट केले तर पंचायत राजाचा त्रास येणार नाही. तर अशोक मेहता समितीच्या अदर शिफारशी वाचून घ्या त्यानंतर. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 17. बलवंतराय मेहता अभ्यास करून महाराष्ट्रात सोपा क्वेश्चन होता. यायला पाहिजे होतं. 57 ची बलवंतराव मेहता आहे त्या लगत असली पाहिजे. महाराष्ट्र पंचायत राजसाठी बेसिक समिती बलवंतराव नाईक. ऑप्शन 4. 60 नंतर बोंगीरवार 70 नंतर काळे बरोबर आहे 80 नंतर 84 पी पाटील. महाराष्ट्राच्या 4 होमवर्क लक्षात घ्या. ठीक आहे. भारताच्या 4-5 महाराष्ट्राच्या बेसिक 4 समित्या. त्याचे तुम्हाला इयर लिहून काढायचे आहे. इयर त्यावर तिथं 84चा 85 आठवते, 85चा 86 होते. बरोबर आहे. प्रश्नात ते पेपरमध्ये होते. आणि मग हे वाचवासाठी आज स्टिकी नोट्स बनवा. समित्याचे नाव लिहा आणि समोर इयर लिहा त्याचे. कंपार्टमेंटमध्ये लावून द्या. रोज एकदा नजर गेली सबकॉन्शियसमध्ये फिट राहील तुमच्या. 100% क्वेश्चन होणार नाही. 1 मार्क येईलच येणाऱ्या वर्षभरामध्ये 100%. तर वर्ष पाठ करा. समजलं? समित्याचे वर्ष पाठ करा. इकडे लिहायच्या महाराष्ट्राच्या, इकडे लिहायच्या भारताच्या. नोट्स त्याचे बनवून घ्या. त्याचं उत्तर वसंतराव नाईक. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 18. बलवंतराय मेहता समिती कोणत्या बाबीचा समावेश होता? तर झालं वरील सर्व नाहीये. 100% ते उत्तर मारलं असतं. ते आपण वाचतच नाही त्यानं. पंचायत राजला घटनात्मक दर्जा. तुम्ही सांगा 57 ला पहिली समिती आली डायरेक्ट घटनात्मक दर्जा होणार का? डायरेक्टली शेवटी एल एम सिंघवीनं म्हटलेलं आहे. पहिला गेला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष असावे. यस यांनी म्हटलेलं आहे. रादर बलवंतराव मेहता यांनी जिल्हा परिषदला महत्वाचं स्थान त्या अनुषंगानं महत्वाचं पंचायत समिती आणि परिषद. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याची निवड थेट जनतेकडून व्हावी. थेट जनतेचा नंतर डायरेक्टली बोललाय पी पाटील. नंतर जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी. नथिंग जिल्हा परिषद नाही. तर यांनी सांगितलं होतं पंचायत समिती. त्यांचे जे दुसरे भाऊ होते त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद. महाराष्ट्र शासनाने दोन्ही भावाला नाराज केलं नाही. त्याकडून घेतलं स्तरीय पंचायत राज आणि अशोकराव मेहताकडून घेतली जिल्हा परिषद. ना वसंतराव नाईक. तर ऑप्शन काय यायचं? फक्त व तरतूद आहे की त्या बाबीचा समावेश होतो. वर्क लिहा. या दोनच समित्यावर जास्त गोष्टी विचारते. बलवंतराव मेहता समितीच्या इतर शिफारशी बघून घ्या. पण बलवंतराव समितीचे सदस्य त्यावरही आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. ठाकूर वगैरे आहे ना. पुढचा 19 अशोक मेहता संदर्भात कोणते विधान असत्य आहे? आत्ताच प्रश्नातच बोलून स्ट्रिक्टली त्यांनी द्विस्तरीय पंचायत राज सांगितला होता. ते क सेंटेन्समध्ये नाही काय होते पहिल्या सेंटेन्समध्ये काय पाहिजे होतं? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. न्याय पंचायत वेगळी व्यवस्था ठेवण्यात यावी बरोबर आहे. जिल्हास्तरीय आर्थिक नियोजनासाठी जबाबदार ठरवण्यात यावे. असत्य विचारलं होतं मित्रांनो. आन्सर ऑप्शन काय? 1 आहे का इथे बक स्टॅटिक. तर काय असत्य विचारलं होतं फक्त असत्य आहे कारण की त्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज सांगितला होता. बरोबर आहे. बलवंतराव मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राज सांगितलेला होता. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 20 वर्ष मला लक्षात येईल. वसंतराव नाईक 1960. हिरवार समिती 70. पी पाटील
84 जी के राव 1985 एम सिंग 86 लक्षात ठेवा 60 70 80 आणि 84 60 वसंतराव नाईक वार पी पाटील सॉरी काळे आणि पाटील कळले लक्षात ठेवा. त्या दरम्यान संतानम समिती आहे त्याच्यावर या आयोगाने क्वेश्चन विचारलेला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 21 जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ ना बार जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस. या समितीच्या डिटेल शिफारशी नाही केल्या तरी चालेल, फक्त प्रश्न PYQ दोनदा आलेले आहे तेच पाठ करा. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 गठीत क्रमानुसार लावा. हे तुम्हाला होमवर्क आहे. त्या अनुषंगाने तुम्ही समितीचे वर्ष तरी बघाल. राव तर मी सांगितलंच तुम्हाला, बलवंतराव मेधा 57, अशोक मेधा 77. त्या दरम्यान ह्या दोन भावाच्या दरम्यान कोण आहे? के संतानम. ब ड क अ ऑप्शन 4. तर पाठ करा. त्या क्वेश्चनच्या भोवती तुम्ही शकता डेटा तो मी सांगितला तो क्वेश्चनच्या वेळेस कामी येईल. क्वेश्चन 20 सांगा. सत्य विचारलाय तुम्हाला. ग्रामसभा कायमस्वरूपी संस्था असून सदस्य निर्वाचित नसतात. ही निगेशन मध्ये घेऊ नये. हे सेंटेन्स बरोबर आहे, कारण की ग्रामसभा ही अप्रत्यक्ष आहे, त्यामुळे ते इलेक्टेड आहे का तिथले नाही, त्या निर्वाचित नसतात. तरी त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्षे महत्वाचं आहे मतदार यादीत पाहिजेच. बरोबर आहे. कंपल्सरी प्रत्येक मतदार हा प्रौढ मतदार बरोबर आहे ह्या याचा असतो, सदस्य असतो ग्रामसभेत. त्यामुळे क सेंटेन्स 100% चुकीचा आहे. क गेला, क गेला आणि क गेला. आन्सर ऑप्शन अ ब ड. त्या आर्टिकल बद्दल मी एकदा चेक करतो त्यामध्ये ते काय दिलेलं, परंतु ग्रामसभेची व्याख्या संदर्भात डिटेल काही तरतुदी आहे का मला पाहावे लागेल, कारण की ॲक्च्युली तसं 200 कॅपिटल ए मध्ये दिले आहे ग्रामसभा. तरी मी एकदा चेक करून सांगतो आठवण आर्टिकल बघ. बाकी याचं उत्तर काय? अ ब ड. ग्रामसभा गावपती असलेली वैधानिक संस्था हे लक्षात घ्या त्या अनुषंगाने. नेक्स्ट पुढे 4. आता इथेही ॲक्च्युली संविधानिक, कारण की ग्रामसभेला संविधानाचा दर्जा आहे. हा क्वेश्चन एकदा मी क्रॉस चेक करून पुन्हा सांगेल. 24 ग्रामसभेच्या संदर्भात कोणती विधाने चुकीची आहे सांगा. स्थापन करण्याचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे आणि ग्रामीण जनतेला आपले विचार मते तक्रारी व्यक्त करण्याची संधी जाते. चुकीचे म्हटलंय सांगायच्यातलं पण तो शब्द. ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची संविधानिक जबाबदारी कोणाची आहे? ग्रामसेवक. वाटत नाही तो उत्तर आपण 4च करतो. तर आहे फक्त ब ऑप्शन, कारण की संविधानिक जबाबदारी आहे ग्रामसभेची, नुसतं त्याला करावी लागते. कायद्यानं जर असती तर त्यानं त्याची टाळाटाळ केली असते. नेक्स्ट 25 चांगला क्वेश्चन आहे, आवडतंय, विचारला जाते. सरपंचाच्या निवडी संदर्भात जे जिल्हाधिकारी आहे त्याच्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता? कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत? एवढं तर कॉमन सेन्स असला पाहिजे. आपण जिल्हाधिकारी हायरार्ची वर कोण असतो? विभागीय आयुक्त. एकच ऑप्शन आहे आयोगात. तर मग हा चुकला असता. हायरार्कीमध्ये आपल्याला जर तेवढं माहित असतं की विभागीय आयुक्त आहे, मग दिवसाचा प्रश्न येत नाही. आणि असं युजली कॉमन सेन्स असा लक्षात ठेवा की ग्रामपंचायत हा पहिला स्तर असल्यामुळं त्याला थोडं डिफिकल्टच केलं आहे. ती गणपूर्ती वनास एकाच 2 आहे, प्रत्येक ठिकाणी गणपूर्ती किती आहे? एकाच 3 आहे. ॲक्च्युअली प्रत्येक ठिकाणी 1/3 2/3 पाहिजे, पण ग्रामपंचायतसाठी 3/4 पाहिजे. तसंच दिवस युजली तिकडे 30 दिवस लागतात विभागीय आयुक्ताकडे, ते किती दिवस आहे? 15 दिवस. असं महत्त्व लक्षात घ्या. ग्रामपंचायत हे कसं आहे, पंचायत राज एकदाच प्रिपेअर केला ना नेहमीसाठी लक्षात राहते. आन्सर ऑप्शन याचं काय? विभागीय आयुक्ताकडे 15 दिवसाच्या आत. क्वेश्चन घ्या 20. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव महत्वाचा आहे. ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावी लागते का? यस बरोबर आहे, विशेष सभा बोलवावी लागते. आणि मागणी त्या संदर्भात किती पाहिजे? 1/3 आहे. ते सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते का? कोणाला द्यावं लागते? तहसीलदार. गुड. त्या तहसीलदाराला द्यावी लागते, लक्षात घ्या. बाकी युजली सर्व ठिकाणी जिल्हाधिकारीच आहे. जिल्हाधिकारी किंवा त्याने नियुक्त केला सदस्य, सर्व ठिकाणी पंचायत राजमध्ये तोच शब्द आहे.
फक्त मनपासाठी वेगळा होते आयुक्त येते. बाकी फक्त इथे लक्षात घ्या, ग्रामपंचायत विचारलाय तर मग इथे तहसीलदार. नंतर ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते का? नाही. एकदा जर दिली ही सूचना तर परत मागे दोनदा मीटिंग कंप्लीट होत नाही, तोपर्यंत मागे घेता येत नाही. विचारलो तुम्हाला अयोग्य पर्याय. चांगला क्वेश्चन होता. टायटल वाचलं पाहिजे आपण. आता क ड अयोग्य आहे आन्सर ऑप्शन. बघा अ ब ऑप्शन सेट काय समजत आहे ना तुम्हाला ट्रॅप? जेव्हा जेव्हा टायटल निगेटिव्हमध्ये येते तेव्हा चुकीचं उत्तर पहिल्या क्रमांकावर येतं. कारण की तुमचा तिथं स्ट्राईक चेक करायचं असतं आयोगाला. कॉमन सेन्स अलर्ट आहे तुम्ही है ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. एक्झॅक्टली डायरेक्ट आयोगाचे आपण याचा फायदा घेऊ. ग्रामसेवकाच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. ग्रामसेवक हा क्वेश्चन कंबाईन आता 3-4दा विचारलेला आहे. ग्रामसेवक आवडता टॉपिक आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. नेमणूक राज्य शासनाकडून होते काय? नाही. त्या निवडमंडळ आपल्याला माहित आहे. ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र हिशोब सांभाळतात. बरोबर आहे. पंचायत समितीच्या सभा आहे का? वरच्या स्तरावर कशात आहे काय? आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या सभाच्या ग्रामसेवकाच्या संदर्भात दैनंदिन कामकाज बरोबर योग्य विचारलाय आणि अ क 4 अ आणि क 27 28 बरोबर आता दिले. सगळ्यात पहिले तर महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर त्या मांडतानाच 2/3 पाहिजे, पारित होताना मेलपेक्षा जास्त पाहिजे 3/4. नेहमी लक्षात ठेवा. संपूर्ण पंचायत राजमध्ये जर महिलांना कोणत्या पदावरून दूर करायचं असेल, मेजॉरिटी किती पाहिजे? 3/4. लक्षात ठेवा. पूर्ण पंचायत राजमध्ये हाच आकडा दिसेल तुम्हाला 3/4. महिला असेल तर मांडताना 2/3 पाहिजे आणि जर मेल असेल तर मग 1/3 मांडताना, काढताना बाहेर 2/3. तर का बरं केलाय? कारण की महिलांना ऑलरेडी प्रतिनिधित्व कमी आहे पंचायत राजमध्ये. 1/3 आणि 2/3 फॉर मेल आणि फिमेलला मांडताना 2/3 आणि जाऊन दूर करताना 3. लक्षात ठेवा. पहिलं तर गेलं. काय? महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात. यास बाय रोटेशन असतात. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो. व सरपंच पदासाठी आहे का? रादर नेहमी लक्षात ठेवा. संपूर्ण पंचायत राजमध्ये दुसरं पद उपवालं कोणत्याच आरक्षणासाठी लागू नाही. त्याला डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे कोणतंच पद पंचायत राजमधलं दुसरंवालं पद राखीव नाही आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. काय पाहिजे? ब क बरोबर अ ड चूक. आन्सर ऑप्शन 4. काय क्लिअर सगळं ग्राउंड? प्रत्येक एरियावर कव्हर केला. आरक्षणावर कव्हर केला. अविश्वास ठराव पारित केलाय. त्या अनुषंगानं म्हणजे व्यवस्थित दिले. बस. हार आला होता. गणपूर्ती. काय? 8 असलं पाहिजे हां. तर आपण एक्सक्यूज देऊ नका इथं, की रिव्हिजन कमी पडली. कारण की तुम्ही सांगा आदल्या दिवशी जाताना किती काय रिव्हिजन घेणार? त्यावर एकमेव सोल्युशन आहे री-रीडिंग अँड री-रीडिंग. त्यावेळेला वाचा, की सबकॉन्शियसमध्ये पाहिजे. रिव्हिजनची आवश्यकता नाही पडली. असं आहे का कोणी? ठरला? सिंपल सोल्युशन. ते आपल्यासाठी लहानपणी पहिल्यांदा जेव्हा शिकलो, सर्वांनाच कठीण गेली ना. पहिल्यांदाच लक्षात राहिलं ए टू झेड. नाही. टप्प्याटप्प्याने शिकलो. पण आपण ते लहानपणापासून 10वी पर्यंत नंतर इतक्या वेळा म्हटलं, की आपल्या सबकॉन्शियसमध्ये सेट झाली. तसा आपला अभ्यास आहे. तुम्ही का बरं विसरता? कारण की तेवढ्या वेळा तुम्ही वाचलंच नाही आहे. सिंपल सोल्युशन. त्या दिवशी प्रश्न विचारला, लक्षात राहत नाही. सिंपल सोल्युशन. वाचलं किती वेळा आहे विचारा ना. सेम क्वालिटी आणि पार्शालिटी भेदभाव करतो आपण इतर विषयाशी. क्वालिटी एकदम स्ट्राँग राहते आपला. तुलना इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र तर एकदमच, आहे ना? आणि तुम्ही कारण काय देता अर्थशास्त्राचे आकडे लक्षात राहत नाही. ठेवाच नाही लागत. 2 आकड्यावर ठेवावे लागतात. ते मी सांगेल तुम्हाला. बाकी 13 तर सगळं लॉजिकच आहे. पास होणं खरंच काही कठीण नाही. तो प्रश्न कठीण बनवून घेतलाय कारण की तुमचे डायरेक्शन जो आहे ना अभ्यासाची ते एफर्टलेस मेहनत करू राहिलो जास्त काही कामाचं नाही. स्मार्ट वर्क करा. ग्रामसभेची गणपूर्ती 15% आणि किती 100 मतदार. आन्सर ऑप्शन 1. तर वाचून वाचून बोर झाले असेल तर ठोकळा सोडवा. 4 ते 5 वेळा. मी आतापर्यंत किती वेळा सोडवला? 20 वेळा सोडवला असेल 20. चॅलेंज देत असतो. हा घ्या ठोकळा 22,000चा कोणताही प्रश्न विचार. आला नाही तर मी पार्टी देईन. थोडा कॉन्फिडन्स पाहिजे. नेक्स्ट नंबर 30. पंचायत समिती स्तरावरील सरपंच समिती एकदम आयोगाचा हॉट टॉपिक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सरपंच समितीवर येतात कारण की पंचायत राजच्या अनुषंगानं खूप महत्त्वाची आहे. जोडून ठेवते तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामध्ये बघा विचारलं तुम्हाला खालील विधाने विचारात घ्या. 15 सरपंच किंवा एकूण संख्येच्या एक पंचमांश पाठ करून ठेवा हे.
आयोग इथे चुकवते बरेचदा. 15 किंवा गटातील पंचायत जे आहे त्याच्या किती पाहिजे, 1/पंचमांश. समिती आवश्यक असेल तितक्या वेळ आपली सभा भरविल, परंतु हे 3 महिने नाही. हा करेक्ट तुम्हाला करायचा आहे. कोणतीही जागा रिकामी झाल्यास त्यामधील सदस्यास जणू काही कोणतीही जागा रिकामी झालेली नसावी, त्याप्रमाणे काम करता येईल, असं असेल का? नाही. पदसिद्ध अध्यक्ष हा पंचायत समितीचा सभापती असतो का? नाही, फक्त उपसभापती. योग्य विचारलाय फक्त. स्टार करा, ही स्टार फॅक्ट आहे. आयोगाने या सेंटेन्सवर 3 प्रश्न विचारले आहेत. द वन लाइनर, द मल्टी लाइनर आणि द 3 लाइनर. सेम फॅक्ट चुकवते आयोग. कोणतं? पंचायत समिती स्तरावरील जी असते सरपंच समिती, त्याचा अध्यक्ष कोण असतो? तर पंचायत समितीचा उपसभापती असतो. हे लक्षात ठेवा, उपसभापती. जिल्हा परिषदचा सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी नसतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. अपवाद पाठ ठेवा. पूर्ण पंचायतमध्ये फक्त 7 अपवाद आहे. 7 अपवादावर क्वेश्चन येतात 100%. ठीक आहे. कोणते विधान योग्य आहे? आन्सर ऑप्शन फक्त अ. एक 15 पाठ ठेवा. हे 15 आणि 1/पंचमांश. की आता हे जे सभा आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे. सरपंच समितीच्या सभा वाचून घ्या. 30वा सांगा. पंचायत समिती आणि उपसभापती सरळ सरळ कुठे जाते? विभागीय आयुक्ताकडे. तसं ऑप्शन आहे ना, विभागीय आयुक्त. किती दिवस आहे इकडे? ऍक्च्युअली पूर्ण पंचायत राजमध्ये नंतर अप टू मनपा हेच आहे. 30 दिवस विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्त. पहिल्यांदा पंचायत राजचा अभ्यास करावा लागते, नंतर पंचायत राजची तुलना करावी लागते, नंतर प्रश्न सोडवावे लागतात. या 3 टप्प्यातून जर पंचायत राजचा अभ्यास केला, 2020 ची माझी पहिली मेन्स होती. पंचायत राजचे 10 पैकी माझा फक्त 2 बरोबर होते. 20 ची मेन्स होती तर 5 बरोबर होते. तर 23 ची मेन्स होती, 7 बरोबर आले, समथिंग 9 बरोबर आले. पण आपल्यालाच करावं लागते. कोणी आपला अभ्यास करू शकते का? आपल्यालाच करावं लागतं. इम्प्रुव्हमेंट करा फक्त. उत्तर आन्सर ऑप्शन 31. घ्या. 33. जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा केव्हाचा आहे? कलम 45 नुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करणाऱ्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? कोण आहे? जिल्हाधिकारी किंवा त्याने नियुक्त केलेला सदस्य. झाला का? नंबर 30. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. हा गटपातळीवरील विस्तार अधिकाऱ्याचा कप्तान असतो. पंचायत समितीचा सचिव असतो. आणि बरोबर आहे, क बरोबर आहे. गट पातळीवर राजकीय आहे का? लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद जे असतं तिथं शब्द पाहिजे प्रशासकीय, आणि जे आपले लोकांद्वारे निवडून येतात त्यांना पाहिजे राजकीय. त्या अनुषंगानं महत्वाचं आहे. राजकीय उपक्रमाचा समान नसतो. त्यामुळे विचारलं होतं योग्य ऑप्शन 4 आहे. 4. 33 आन्सर ऑप्शन 4. 34 सांगा. उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा दर्जा कमी नसलेला त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत पुढील विधाने विचारात घ्या. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापतीची तरतूद आहे. चुकीचं आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्वतः स्थायी समितीचा असतो. केला. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. पहिलं ए बरोबर असेल किंवा बी बरोबर असेल. ठीक घेतलं. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात स्थायी समितीचे सचिव, आणि म्हटलंय जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समिती सचिव. याचा अर्थ 2 पैकी 1 पाहिजे मला. त्यामधलं हे बरोबर आहे. ते हे 100% करणार नाही मी. माझं उत्तर हे 2 मध्ये असलं पाहिजे. ते बी सी बरोबर किंवा बी डी बरोबर. काय बरोबर आहे? सी आणि डी बरोबर आहे. नंबर 35 पाहिजे 2/3. परत बोलावचं असेल एखाद्या विशेष सभेतून एकूण परिषद सदस्यापैकी 2/3 कमी नसेल त्या परिषद सदस्यांनी तो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, जो असतो IAS. बरोबर आहे. त्याला पदावरून परत बोलवण्याची राज्य शासनाकडे मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने पाहिजे 2/3 त्याला ठराव पारित केला पाहिजे, तेव्हा तर 2/3. एकमेव आहे मला वाटते मनपा आयुक्त याला
पाहिजे 5 अष्टमांश. मनपा आयुक्त त्याला जर पदावरून काढायचं असेल त्यासाठी 5 अष्टांश पाहिजे. बाकी सर्व पंचायत राजमध्ये 1/3, 2/3, 3 अजून 36 सांगा. झेडपीमध्ये किती असतात विषय समित्या? 9. लक्षात ठेवा. 9 विषय समित्या असतात. कंबाईनचा असा सेपरेट असतं. झेडपीमध्ये 9 विषय समित्या असतात. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? सांगितलं मी पद. कोण असतो? झेडपीचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन 2. पहिलाच ऑप्शन ट्रॅप दिलाय तुम्हाला. आहे का कोणी चुकणार? आहे ना? नाही, कारण की आपल्याला असं वाटते पहिला तो कप्तान आहे. 38 च्या कायद्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष याची निवड करणाऱ्या प्रथम साधारण सभेत कोण असतात? संपूर्ण ठिकाणी फक्त पहिल्यांदा ग्रामपंचायत वगळता बाकी सर्व ठिकाणी कोण आहे? जिल्हाधिकारी आणि त्याचा क्वेश्चन 39. क वर्ग नगर परिषद. होमवर्क आहे तुम्हाला. नगर परिषदाचे जे वर्ग आहे अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग याची सुधारित सदस्य संख्या वाचून घ्या. सुधारित सदस्य आता चेंजेस झाले आहे रिसेंट 2023. काय होमवर्क आहे? तुमच्याकडे नोट्स असेल, पुस्तक त्यात दिलेलं आहे. आता सुरू झाला टॉपिक नगर परिषद तर तुम्हाला असेल तिथे अ ब क वर्ग. विचारलो तुम्हाला क वर्गसाठी कमाल आणि किती? 17 आणि उत्तर योगायोगानं आहे तर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 सांगा. त्याने बरोबर ऐकलं त्याला येईल बरोबर. सांगितलं आहे फक्त एकमेव ग्रामपंचायतच्या स्तरावरच 1/3 आहे तर डायरेक्टली कटक मंडळामध्ये. बाकी सर्व ठिकाणी 1/3 सदस्य संख्या गणपूर्ती आहे. आणि ग्रामसभेची आपण पालीच होती 50% आणि 100. किती आहे? नगर परिषदची गणपूर्ती संख्या 1/3 1/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. कोणती एक स्थानिक संस्था संक्रमणशील क्षेत्रासाठी कोणता आहे सांगा? गावात असं आपण गावात राहतो ना तरी माहित नाही आपल्याला. नगर पंचायत काही अनभिन्न नसलं पाहिजे आपण. बरोबर आहे. नगर पंचायत आणि इंटरेस्ट घ्या याच्यामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काय तुम्ही जर इंटरेस्ट घेतला तर चांगलं होते एकदाच प्रिपेअर केलं तर बोरिंग म्हणून कराल तर सारखंच वाटते मग सगळं आहे ना. सगळं सारखंच वाटते. हे न वाटण्यासाठी समजून घ्या. पहिले तर मला वाटते प्रत्येक जण यातला गावातून आलेला असेल. गावाच्या पार्श्वभूमीत माहीत असेल आपल्याला. सगळ्यात पहिले तर गट ग्रामपंचायत असते. तर मग संख्या वाढली तर ग्रामपंचायत असेल. हे आहे का गट ग्रामपंचायत आहे त्यांच्या गावामध्ये? का बरं विचार करा बरं. गट ग्रामपंचायत इथून आलेलो आहे आपण. आपल्याला कुठं बोलत आहे MP. हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्हाला समानता आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4. कोणताही उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही. तुला असेल तर कठीण आहे भाऊ. काय विचारलाय? महानगरपालिकेचा नाही. आहे का कोणी GST टाकणारा त्यामध्ये? फक्त एक. ठीक आहे. केंद्र सरकारचा आहे डायरेक्टली त्या अनुषंगानं लक्षात ठेवा. आहे उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही. बाकी सर्व आहे. फक्त नाही आहे. बरोबर वाचा. नेक्स्ट 43. पुढ्या लावा जो आहे ना हा प्रश्न सर्वात सोपा असतो. फक्त त्यातला लूपहोल शोधता आला पाहिजे. त्या दिवसच्या याच्यामध्ये होतं. आपल्याला माहिती असलं पाहिजे होतं की ब्रिक्सची अलीकडे भारतात नाही झाली. हो ना परवाच्या पेपरात अलीकडे नाही मग 2013चा झाली. त्या अनुषंगाने सॉरी असेल माझ्या जाईल तर बरोबर आलं माझं. रिसेंटली माहित होतं कझान रशिया त्यावरून आला तो क्वेश्चन. बरोबर. तसं इथे माहीत पाहिजे होतं की पनवेल व रिसेंटली आहे. रिसेंट केव्हाची आहे? 2016ची. मग बचं उत्तर 4 कुठं भेटते? आन्सर ऑप्शन. म्हणून नेहमी पुढ्याला कधी नेहमी मार्क्स देणारा असतो. कोणत्याही विषयात येऊ द्या तो. त्यातला लूपहोल शोधता आला पाहिजे फक्त. उल्हासनगर 98, नवी मुंबई 92ची आहे. कल्याण डोंबिवली मनपा 82ची आहे. हे होमवर्क आहे तुम्हाला. मनपाच्या स्थापनेचा चार्ट बघून घ्या. अमरावतीची नंतर आहे. अकोल्याची मग त्या अनुषंगानं लक्षात घ्या. नगरची तर नंतर आहे. त्याला असं वाटते नगर लवकर असेल त्यामुळे मनपाच्या इस्टॅब्लिशमेंटचा चार्ट बघून घ्या. होमवर्क आहे. रिसेंटली आता 2 झालेले आहे ना.
28 झाल्या बहुतेक. 29, 29 त्यानंतर इचलकरंजी आहे ना. नेक्स्ट 44. मनपा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? आहे का कोणी महापौराकडे? नाही आहे, लक्षात घ्या. मनपा आयुक्ताकडे, महानगरपालिका सदस्य. ते आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मनपा सदस्य आहे त्या अनुषंगानं मग महापौराकडे तुमचा कल गेला असेल कारण पॉलिटिकल आहे. हा अपवाद आहे इथला. त्या अनुषंगानं याच्यावर 4 आहे. 45 मनपा स्थापनेसाठी सांगा. घरात राहणारे ते यालाच पाहिजे. ठीक. लाख कमीत कमी आहे, 3 लाख लोकसंख्या आवश्यक आहे. 46 अनिवार्य कार्य. बाबा कोणते अनिवार्य कार्य करणे बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे मनपाला. तर इथे थोडंसं वाचून घ्यायचं. आपण अमरावती शहरातच राहतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दिवाबत्ती क्वेश्चनमध्ये लागेल तुम्हाला उत्तरात. क 100% पाहिजे. आला का लक्षात? गेला. बरोबर आहे ना. विदाऊट दिवाबत्ती ॲक्सिडेंट होतील. बरोबर आहे. दिवाबत्ती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे मला. मनोरंजनाच्या साधनाची आवश्यक आहे का इतकं? नाही. ठीक आहे. ऑप्शन गेला. अ, क, ई, अ, क, ड. चा विवाहाची नोंद आणि ड जन्म मृत्यू. पहिले काय ते? जन्म आणि काल महाकाल. ठीक. काय आन्सर ऑप्शन? आन्सर ऑप्शन कॅन्टोन्मेंट कायदा. शेवटचे 3-4 क्वेश्चन कॅन्टोन्मेंट घेतलाय. कॅन्टोन्मेंट कायदा केंद्र विधिमंडळाने केव्हा पारित केलाय? वर काय तुम्हाला नवीन कायद्याचं वर्ष. कॅन्टोन्मेंट कायदा नवीन वर्ष बघून घ्या. 48 कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत? कामठी, देवळाली आणि खडकीला आहे. सातारात आहे का? अ, ब, ड. तर आपल्या बडनेराचाही उद्धार झालेला आहे. बडनेरा ऑप्शनमध्ये हां, कामठी मंडळासाठी. पाहाल तुम्ही. 8. 49 ती विधाने बरोबर आहे. 243 पी सब क्लॉज नुसार कटक मंडळे हे नगरपालिका समजली जातात. बरोबर आहे. हे पाठ करून ठेवा. कदाचित उद्या जाऊन वन लाइनरसाठी येऊ शकतो. नगरपालिका समजली जातात कोणत्या आर्टिकल वे? 243 पी सब क्लॉज ई. 243 चल आणि अचल. यस, मोबिल आणि इनमोबिल दोन्ही करता येते. त्यामुळे अधिकार नाही म्हणते तर आहे पाहिजे होतं. कटक मंडळात चल आणि अचल दोन्ही संपत्ती मिळवण्याचा व बाळगण्याचा अधिकार नाही. त्यांना आठवला असेल तो शॉर्टकट मी सांगितला होता. कधीही कोणत्या कायद्यात किंवा रेझोल्युशनमध्ये आम्ही हे करणार नाही असं देणार नाही आयोग. नंतर पुढे केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर सल्लामसलत न करता असेल का? स्थानिक स्वराज्य संस्थेचा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग असल्यामुळं असं कधीही करणार नाही. विश्वासात घेऊनच करेल राज्य सरकारला. त्यामुळे डिरेक्टली बरोबर विचारलाय. फक्त बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन सांगा. काय रचना, कार्य आणि कार्यपद्धती करते? केंद्र सरकार. सरकार कोणत्या याच्यात आहे? 2 ऑप्शनमध्ये आहे का कोणी पण करणारा? प्रत्येक टेस्टमध्ये बघा मी बरोबर 3-4 क्वेश्चन असे निवडतो त्यामध्ये तुम्हाला कस लागला पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशन. तर काय होतं? केंद्र सरकार. मात्र सेट कुठं केलेलं होतं? दुसऱ्या ऑप्शनमध्ये. करा कॅल्क्युलेट.
एकंदरीत 40+ पाहिजे. आता पण ॲव्हरेज आहे 5 असेल तर दंड आहे. लक्षात ठेवा. तर 30 च्या दरम्यान आहे याचा अर्थ की आपण तेवढा वेळ दिलेला नाही आहे ना, हे मान्य करून आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि वेळ द्या. कारण की आवर्जून सांगतो असं कुठेही नमूद नाही आहे आयोगाच्या सिलेबसमध्ये की मी पंचायत राजवर क्वेश्चन टाकणार नाही किंवा 2-3 तर झालं काही तर काही होऊ शकते आहे ना. तर असं वेटेज कुठल्याही सब्जेक्टचं आपल्याला असं नमूद नाही आहे. तो ट्रेंड चालत आलेला आहे म्हणून ठीक आहे. पण एखाद्या दिवशी जर वाटलं आयोगाला तर 2017च्या राज्यसेवा प्रिलिम्सला वाटलं होतं आणि ॲन्सर मिळावला 11 क्वेश्चन होते आणि मॉडर्नवर 4 होते. तर 2022च्या 14 क्वेश्चन मॉडर्नवर होते. फक्त ॲन्सर मिळावं 1. बरोबर आहे. त्यामुळे काही नसल्यामुळं आणि तुम्हाला मेन्सला कामीच येते. स्वतंत्र नमूद आहे सिलेबसमध्ये. तर तिकडे 3 मार्क्सचं निश्चित आहे तुम्हाला. ही स्किप करू नका. तरी पोर्शन मोठा वाटत असला तरी जगलो आहे आपण ते प्रत्येक आयुष्य आणि पुढं जगायचं आहे तुम्हाला शासनात गेल्यावर. त्याच काम आहे ना. मंत्रालयात गेले तर सगळ्या फाईल्स कुठून येतात? स्थानिक स्वराज्य संस्था मॅक्सिमम. आहे ना. मग मग जर जगाचं आहे पी-एस-आय झाल्यानंतर काम कोणत्या बीटमध्ये करावं लागतं तुम्हाला? त्याच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्या बीटमध्ये. म्हणून मग एस-टी-आय झाले तरी मग टॅक्सेशनच्या पॉलिसी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तर तुम्हाला पुढे 58 पर्यंत तिथे जगायचंच आहे. तर तिथे चांगलं काम मधलं असेल बॅचमधलं स्किप केलं असेल तर करून घ्या. हाच दिवस आहे आजचा. उपस्थित तुम्हाला उद्यापासून इकॉनॉमिक्स 51 पासूनचे आन्सर डिटेक्ट करतो. पण केसवर आहे हां. 51 आणि एक्स-वाय व्हेरिएबल्सनं सोडवा. याच्यामध्ये काही असे शॉर्टकट नाही. वाय व्हेरिएबल उत्तर 2 आहे. 52 ऑप्शन 4. 53 ऑप्शन 3. बघा एजेस हा टॉपिक आपण कधी पहिले आधी करतो. टेस्टमध्ये ॲव्हरेजचं काम पडते. आपण मागच्या टेस्टमध्ये आधी ॲव्हरेज कव्हर केला. नंतर आता आज कधी असं आपण रँडम टॉपिक्स नाही त्यातही लॉजिक आहे त्यामागचं. 54चं उत्तर 2. 5 आन्सर ऑप्शन डेटा सफिशियन्सी आहे. पॅटर्नही वेगळा आहे प्रत्येक. 6 रेशो अँड प्रपोर्शनवर. त्यामुळे यावेळेस जनरली शॉर्टकट असा वापरायचा रेशोमधला ऑप्शनमधलं मल्टिपल असलं पाहिजे. आता 7 आहे. 7 चोक 28. 7च्या पाड्यामध्ये 28 आहे. 22 आहे का? नाही. 26 वर्ष आहे का? नाही आहे. 30 वर्ष आहे का? नाही. ऑप्शन आहे आन्सर ऑप्शन 7. ऑप्शन 2. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. काय तो प्रश्न? 8चा आन्सर ऑप्शन 1. हे हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण नाव लिहत बसू नका सोडवताना. जय फॉर जे. तो म्हणजे है ना, असे स्पेशल वापरा. तर 59. ऑप्शन बेरीज किती? 3 आहे 160. 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज होती. 4 बहिणी तर ॲव्हरेज घेता. लास्ट क्वेश्चन मॅथ्समधला. ऑप्शन 1 आहे ते ऑप्शनमध्ये 10 वर्षाचा अंतर. वयाची बेरीज सोपा तो. वयाची बेरीज वर्षाच्या अनुषंगानं एकच ऑप्शन होतं. फर्स्ट ऑप्शन 4. त्याला म्हटलं ते कोडेड लँग्वेज. हा आवडता आहे आयगॉचा वेळ घालवण्यासाठी तुमचा. तर युजुअली हा क्वेश्चन जर सरळ-सरळ कोडिंग असेल, डायरेक्ट कोडिंग आपण त्याला तर सोडवा. तर तुम्हाला टेबल किंवा कॉम्प्लिकेटेड काही दिसत हा क्वेश्चन शेवटी सोडवा. तर प्रायोरिटी या क्वेश्चन पाहिजे. ते आपल्याला हक्काचे आहे ते मार्क्स आधी घेतले पाहिजे आपण. कारण की हा क्वेश्चन वेळ जातो थोडं. जर स्ट्रेट असन कोडिंग तर सोडवा लवकर निघते. आणि तो पेपरवर सोडवा लिहून पाहू नका. तो कोणी करू नका. हे इथे हॅड डन ड्रीम सो जे झो है ना. झाले मग घरी जावं लागते है ना. लक्षात ठेवा पेपरवरच काट मारायचा डायरेक्टली. हॅड याच्यातला पीठ कॉमन आहे डायरेक्टली उत्तर 4 पीठ किंवा लीट. 62 हाईट या शब्दासाठी हा क्वेश्चन सोपा जातो डायरेक्ट दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन होतं. ऑप्शन 3 काय 2
टी फोर पहिले याच्यामध्ये अरेंज करावं लागते, नंतर कोडिंग करावं लागते. हा असा दिसला ना टेबलचा, तर शेवटी सोडवायचा. वेळ शिल्लक राहिला तर सोडवा हा क्वेश्चन. 64वा क्वेश्चन. हा जर आधी घेतला सोडवायला, तर हक्काचे 4-5 जाईल. ठीक आहे. त्यात सिक्वेन्स अरेंज करावा लागते प्रत्येकाचा. नंतर त्याचं 65 आन्सर ऑप्शन. नंबरचा जर कोडिंग आली तर लवकर निघते आन्सर. 64चं 4 आहे. 5चं 3, 6 2, 7 फर्स्ट कमी, 8 ऑप्शन 4 की 9 एकदम पॅटर्न वेगळा घेतलेला आहे. मला सिम्बल आहे 3 9 तो 70 ब्राईट फ्लॉवर्स फील्ड बास्केट 4. दादा साऊंड आहे. ॲपवर मेसेज दिसला मराठीमध्ये. त्या जमान्यात आहे. 71 ऑप्शन 1 साऊंड वेव्हजला कंपनी व्हॅक्यूम आहे. साऊंड वेव्हज करतात काढली होती. रिक्वायर्ड फिजिकल ऑब्जेक्ट मॅटर. 72 उत्तर आहे 17 मीटर जास्त किंवा 73 काय म्हटलं आहे ऑडिबल फ्रिक्वेन्सी. कोणा कशाला राहील, अप्पर पिचला राहील का लोअर पिचला. 74 यस. साऊंडच्या प्रोपॅगेशन राहते असा. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम डज नॉट चेंज फ्रिक्वेन्सी. 75 किंवा ध्वनी लहरीचे संकुच काय विचारला हा राज्यसेवेच्या प्रिलिम्स. साऊंड वेव्ह इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज. काय त्याच्यामध्ये काय सरळ लक्षात आहे लॉजिक काय असो इथं. लाईटचं जेव्हा रिफ्लेक्शन होते तेव्हा डायव्हर्स होते ते बरोबर आहे. साऊंड हा रिफ्लेक्ट होताना युजली ॲज इट इज राहतो. आन्सर ऑप्शन याचा नो चेंज. ऑप्शन 2 कम्प्रेन्शन विथ नो फेज फेज चेंज होणार नाही. सेक्शन ऑफ साऊंडमध्ये राहते. 26 ट्रान्सफर्स आहे का नाही आहे. सेम ऑफ प्रोपॅगेशन लागतात. नॉन पिरियॉडिकमुळं नॉईज तयार होते. ती बरोबर आहे. ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये लक्षात घ्या. तुम्हाला होमवर्क आहे आजचं. अल्ट्रासाऊंड काय ऐकू येणारा ऑडिबल करून ठेवा. ऑप्शन ड आहे हा 76चं. या प्रश्नाच्या अँगलनं तुम्हाला होमवर्क आहे. ते साऊंडच्या फ्रिक्वेन्सीज आहे त्या प्रिपेअर करा. आयोग किलो हर्ट्स गिगा हर्ट्समध्ये चुकवते. चुकवलं आयोगानं. प्रॉपर कर. 27 मला याच्यावर न्यूमेरिकल टाकलेला आहे मुद्दाम एक. आन्सर ऑप्शन 4 आहे याचं. येणार आहे का 20,000च्या आत आहे मग येणार आहे. नाही ऑप्शन तर तसेच घे. 11,002. 78 सांगा काय सर्वच आहे. डायनोसोर्स व्हेल अँड एलिफ्रासोनिक. 79 किंवा एक साऊंड हा मोठ्या आवाजात बदलतो किंवा त्याला ॲम्प्लिट्यूड ॲम्प्लिफाय करा असं म्हणतो आपण. डीजे मध्ये यूज ॲम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 80 सांगा. ॲम्ब्युलन्सचं उदाहरण दिलं होतं क्लासमध्ये. कोणता आहे इफेक्ट डॉपलर इफेक्ट. T1 सोनार. ऑप्शन एक आहे सोनार. की आपण जे सी डेप्थ आहे ते कशानं मोजतो सोनार. हेडबोर्डमध्ये डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. माणूस जहाजावर बसून त्या यंत्राद्वारे खाली रे नंतर त्याला रिसिव्ह त्यातून त्याला डेप्थ. 82 साऊंड वेव्स आर लॉंगिट्युडनल मेकॅनिकल वेव्स ट्रॅव्हल थ्रू विच ऑफ द फॉलोइंग ऑल ऑफ द गॅसेस लिक्विड अँड सॉलिड. सॉलिडमध्ये जास्त साऊंड राहतो. 83 बघा रिव्हर्बरेशनवर क्वेश्चन आहे, इकोवर क्वेश्चन आहे.
त्यातल्या त्या साऊंडचे तुम्हाला टॉपिक, सब टॉपिक कव्हर केलेले आहे, की मुद्दाम जर प्रश्न चुकला असेल, तरी वाचा. बरोबर असेल तरी वाचा. रिव्हर्बरेशन पहिल्या याचं उत्तर 83 3 आहे. बॅड क्वालिटी ऑफ साउंड इन अॅन ऑडिटोरियम. बरेचदा जेव्हा तुम्ही गावाच्या वगैरे किंवा 4 दिवसानंतर बंद असलं एखादी रूम, तेव्हा तुम्ही त्यामध्ये जाता, तेव्हा तुमचा आवाज फिरत असतो असं आहे ना, क्लिअर ऐकू येत नाही त्या अनुषंगाने. असतं रिव्हर्बरेशन. 84 ऑप्शन 2 1250 मीटर. 5 लास्ट सर्वांनी घेतला असेल. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जास्त अंतरावर आवाज स्पष्टपणे कारण काय त्याच्या संदर्भात आहे ह्युमिडिटी. ॲटमॉस्फिअरमधली हवेमधली जी ह्युमिडिटी असते ग्रेटर असते. थोडी जास्त तेवढी हवा डेन्स. डेन्स तेवढा त्याचा प्रवास ऐकतानाचा दूरपर्यंत ऐकू येईल. त्याला समरमध्ये काय येईल ह्युमिडिटी कमी होईल. त्यामुळे रेअर राहील. कशाचं हवेचं. जेवढं रेअर राहील तेवढा नॉईज डिस्ट्रीब्यूट होईल. त्यामुळे स्पष्ट ऐकू जाणार. आन्सर ऑप्शन नेक्स्ट डे 6 करंट जे आहे 86चं 3 73 88 3 89 4 94 91 1 3 93 94 3 95 2 96 97 2 98 3 99 2 100 2. दाखवा क्वेश्चन 6 महत्वाचं आहे. महादई नदी वाटप वाद आणि काय आहे लक्षात घ्या. नदी पाणी वाटपच्या संदर्भात आयोग क्वेश्चन विचारला होता. एक्सपेक्टेड क्वेश्चन नदीचा विचारला होता त्या दिवशी. त्यातही लॉजिक होतं. नदीमध्ये गंगेची उपनदी होती आणि बिहारचं दुःख कोसी पहिल्या ऑप्शनमध्ये काय कट होऊन जाते. ऑप्शन कड शिल्लक तर लॉजिक न गेला तर आला असतात. 7 143 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी हा पॉलिटीचा मुद्दाम क्वेश्चन तयार केला. 14 कायदेशीर प्रश्न विचारले. त्यातल्या त्यात सल्लागारी अधिकार क्षेत्र कोणता आहे कॅनडा. त्यात ठेवा आन्सर ऑप्शन. 88 ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट चांगला करून ठेवा. पीस इंडिया त्या दिवशी होता तरी होता 117. 108चं उत्तर नाही 131. इंडेक्स चांगले करा. मी 10 इंडेक्स सांगेल त्याच्यावरच विचारेल. पाठ करा. इयर बुकमध्ये 9 इस्रायल इराण आहे ऑपरेशन सिंध करेक्ट करून घ्या. 9चा आहे ना इस्रायल इराण हे ऑपरेशन करून घ्या व्यवस्थित. सेकंडवाले 4 टाकलेले आहे मी. अजय इस्रायल हमास दोस्त तुर्की गंगा युक्रेन इस्रायल इराण. 90 योग्य कथने 12 जून डेट बरोबर ठेवलेली आहे मी. विमानाचा क्रमांकही बरोबर दिला. 90चं उत्तर 4 आहे. मी आहे का 90 मध्ये चुकवणारा का विचार केला. पाठ पाहिजे होता आणि ते कारण की फार मोठी घटना आहे. आता दिल्लीचा बॉम्बस्फोट. 90चं उत्तर 4 ए नाही. 91 24-25 मध्ये भारतामध्ये एफडीआय करणाऱ्या देशाचा उतरता क्रम तर एक दिलेला आहे मी. तो जसाच्या तसा ठेवला. सिंगापूर मॉरिशस आणि अमेरिका. 92 कोणता पुरस्कार प्राप्त नाही कारण की रिसेंटली मागच्या 2 वर्षाच्या पेपरमध्ये हा व्यक्तिमत्वावर आयोगानं पुरस्कारावर क्वेश्चन सोडवला होता. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं बरोबर आहे तर तेव्हा त्या अनुषंगाने त्याच्या पुरस्कारावर क्वेश्चन विचारण्याचा कल आयोगाचा आहे. पद्मश्री त्यांना नाही आहे. डायरेक्टली पद्मभूषण आणि पद्मविभूषण आहे. मध्ये मी पद्मभूषण नाही टाकलेला आहे. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण शांती स्वरूप भटनागर आणि युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार. लक्षात 93 विकास कार्यक्रम जो हायर एज्युकेशनसाठी आहे त्यानुसार 93चं 2 आहे. केरळ असेल कोणतरी तर कोणी मग मोदी मारलं असेल. एकदम ऑप्शन सेट करताना मी महाराष्ट्र नाही टाकलं त्यामुळे आहे का केरळ मारणार किती जण आहे.
गुजरात फक्त 93चं उत्तर 2. 94 रामसर स्थळ आता 89. तर जून 25 मुद्दाम टाकला मी. आता याच्यामध्ये चेंजेस झाले असतील आपल्याला. तेव्हा ते तिसऱ्या पोझिशन जगातून. 95 यस. आंतरराष्ट्रीय बुकर आणि बुकर आवडता प्रश्न आहे आयोगाचा. म्हणून मग पाठ करायचा. त्यासाठी एक चीट बनवायची. त्या कंपार्टमेंटमध्ये लावायचा. आंतरराष्ट्रीय बुकर याला भेटला. मागच्या वर्षी याला भेटला होता आणि त्याचं स्थापना वर्ष. बुकर साधा याला भेटला. मागच्या वर्षी याला भेटला आणि मग त्याचं स्थापना वर्ष. आता मी तिथं स्थापना वर्ष 69 जो आहे ना तो बुकर आहे. विचारलाय तुम्हाला इंटरनॅशनल बुक. इंटरनॅशनल बुकरची डेट काय? 5-6 काहीतरी आहे. सी बरोबर आहे. त्यानं उत्तर 4 आहे. कोणी भरपूर मिळतं. 96 24 पदके जिंकत पदतालिकेत कोणतं पद? स्थान आहे. चायना टॉपवर होता. दुसरं ॲथलेटिक्समध्ये सेकंड आहे इंडिया. 97 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय 16 वर्षे. विश्वनाथ कार्तिकेय. 96 महिला म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्या मूळच्या कोणत्या राज्याच्या होत्या? बरेच जण सिक्कीम अरुणाचल केलं असेल कोण ना कोणी तर आहेच. वाचलं नसेल तर हिमाचल प्रदेश. 99 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून कोणाद्वारे घोषित झाले? 2026. बरं झालं मी युनायटेड नेशन नाही टाकलं त्या. बऱ्याच जणांना उत्तर केलं असतं ते. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली NGA. त्याचं उत्तर 2. 100. त्या दिवशी राज्यसभेचा प्रश्न एक एन्व्हायरमेंट असेसमेंट रिपोर्ट जे आहे हिप्पो. 100 5 जून जागतिक पर्यावरण दिन या दिनाची संकल्पना आहे बीट प्लास्टिक. मला होमवर्क आहे की मागच्या 2 वर्षाच्या किंवा अनुषंगानं काय होत्या त्या महत्वाचं आहे. पत प्लस पाहिजे है ना. तर आपला टॉपिक आहे आणि इंटिग्रिटी. सांगू शकते कोणी ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीचा फरक? आणि इंटिग्रिटीचा फरक बरोबर. ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी त्या अर्थानं डिसिप्लिनचा सांगा. त्यामध्ये काय? आज 4 वाजता उठणं, 7 वाजता उठणं. त्यामध्ये सहज आपल्या सवयीचे गुलाम होणं. त्यामध्ये सहज फक्त देवाला घरच्याने पाठवलंय तुम्हाला त्या घरून मजा मारणं का कोणतरी नवीन हॉटेल शोध पिक्चरला जाणं आहे. त्या किती दिवस राहिल्या परीक्षेला? 40 दिवस. लाज वाटली पाहिजे आपल्याला. तर जेव्हा आपण जास्त झोपतो तेव्हा टवाळक्या करतो तेव्हा लाज वाटली पाहिजे. घरच्यांना आपल्याला कशासाठी पाठवलं आहे बरोबर आहे. ते काम पहिले केलं पाहिजे. वीर सावरकर मूव्ही पाहिला असेल. त्यातला मुवमेंट आठवते. तो आपले त्यांचे सहकारी कोण आहे? इरा. इरा जेव्हा हे इंग्लंडमध्ये जातात बरोबर आहे आणि तेव्हा टेबलवर बसलेले असतात. तुम्हाला तो मूव्हीचा तो क्षण आठवते. त्या म्हणते की लेट नाईट पार्टीला जाऊ कारण की धिंग ऑलरेडी इंग्लंडमध्ये राहून असते. त्यामुळे त्याला तिथल्या कल्चरचा फक्त आपण त्याला हॅबिच्युअल असते तो. सावरकरांनाही म्हणतो चल बघ काय होते ते पुस्तक बाजूला ठेव. भारतीय स्वातंत्र्याचे संग्राम बरोबर आहे ना. ते लिहितो त्यांनी आपल्या इंडिया हाऊसमध्ये बरोबर आहे ना. तेव्हा वीर सावरकर उत्तर देतात की मातृभूमीसाठी इथं आलो आहे बरोबर आहे. तर तेच केलं पाहिजे पहिले. प्राधान्य माझं तेच असलं पाहिजे. मग घरून निघताना आठवा एकदा का कशासाठी आपण इथं आलो आहे. आलं का लक्षात?
ते मग काही काम पडत नाही. हे शब्दच आहे फक्त. ते मग आतून पाहिजे आपल्या. हॉनेस्टी आणि इंटिग्रिटीचा फरक हा आहे. हॉनेस्टी हे आपण दुसऱ्याप्रती असू शकतो. इंटिग्रिटी हे आपल्याला माहीत राहतं. पाण्यात आहे. आज अभ्यास करणं दिलेला आहे. व डायरीमध्ये रोज सांगायचं आहे, लिहायचं आपल्याला किती तास अभ्यास झाला. अभ्यास झाला आपला तुमचा 3च तास, पण लिहिताना लाज वाटते म्हणून आपण तिथं 5 लिहितो. काय तर सरांसाठी ती हॉनेस्टी झाली. बाबा काहीतरी आकडा. पण इंटिग्रिटी स्वतःला मन लाज वाटली पाहिजे, है ना? आलं का लक्षात? किती जणांच्या डायरी कंप्लीट आहे, किती जणांचा एनालिसिस प्रॉपर चालू आहे, झोपा घेणं चालू आहे, 40 दिवस राहिले, बरोबर आहे ना? तर तुम्ही तसं कराल ना 40 दिवसात तसं ठेवाल, त्याच रूटीनचे एक्झॅक्टली प्रोपोर्शनल मार्क्स असतात. एनर्जीचा लॉ कुठंच जात नाही लक्षात घ्या. आणि तुम्ही काही करत नाही आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रिस्कमध्ये नाही आहे तुम्ही. सगळ्यात मोठ्या रिस्कमध्ये आयुष्यात. पिढीचे वय एक दिवस जात आहे, तुमचं वय वाढत आहे, है ना? वय थांबू शकते का कोणी? लक्षात घ्या. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आज जे मी बोलत आहे, डिसिप्लिन राहा. डिसिप्लिन पर्याय नाही आणि सोबत हे फॅक्टर पाहिजे कोणता? इंटिग्रिटी. आणि हे आठवलंच पाहिजे टाईमपास करताना आपल्या घरच्यांना कशासाठी पाठवलं. मग तुम्ही एकदम ब्रह्मचारी होऊन मग त्याचं फ्रस्ट्रेशन आणा ही म्हणणार नाही मी. बरोबर आहे. कारण की एन्जॉय हा करावाच लागते. त्याचा भाग आहे तो. त्याशिवाय अभ्यास होणार नाही. पण त्याची लिमिट असली पाहिजे ना कुठेतरी. आणि तो आपलं टार्गेट पूर्ण केल्यानंतर करणारा उत्साह वेगळा. बरोबर टार्गेट कंप्लीट केले बा मी 7 दिवसाचे, मग रविवारी मी कुठं तास जास्त झोपतो. त्याचा आनंद वेगळा. आणि सवयीचे गुलाम होऊन म्हणून झोपणं, त्याला निर्लज्जपणा म्हणतो आपण. आलं लक्षात? झालं असेल ना, झालं होतं. पण ते टोचलं पाहिजे. तसं ना कोणी सांगत नाही. किंवा आयुष्यात असं सांगणारा भेटते ना, खूप नशिबान असतो आपण. कारण की सहज कोणतरी असं टाईमपास करत राहते. आयुष्य त्याला समजतही नाही आपलं काय जगू राहिलं. आहे ना? त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, सवयीचे गुलाम होऊ नका. डिसिप्लिन स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाची आहे. डिसिप्लिन करणाऱ्या पोरांचा रिझल्ट आहे. बाकी मग सगळे फक्त गर्दीचा भाग म्हणून जातात. फक्त जाते काय, त्यांचा वेळ जातो, बाकी शिल्लक काहीच राहत नाही बाकी. आलं लक्षात? तर तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये खरंच करायचं असेल तर डिसिप्लिन, इंटिग्रिटी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणा, याचे टार्गेट नाही झाले तर मान्य करून दुसऱ्या दिवशी करण्याचा प्रयत्न करणे. खोटं बोलून तुमचंच नुकसान होणार आहे. समजलं? त्या मित्राशी खोटं बोलू नका आणि बिलकुल याच्यासोबत एक शब्द आहे कोणता? शो ऑफ. शो ऑफ करू नका. इतका अभ्यास झाला, तुमचा तितका झाला. तर काही गरज नाही आपल्याला. शो ऑफ करायचा नाहीये. समजलं? आणि हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. प्रामाणिकपणा ना याच्याशिवाय आयुष्य फुल आहे सगळं. डिसिप्लिन चालू आहे सगळं बरोबर. त्या सवयीचे गुलाम बनू नका लक्षात घ्या. सवयीचं आयुष्य बदलते. मी नाही म्हणत डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामनी केलं आहे ऑलरेडी, है ना? एकमेव सोल्युशन आहे सवयी. सवयीनंच आज याच्यातला आपला उद्या जाऊन कदाचित प्रधानमंत्री असू आणि एक जो आहे चांभारी असू शकतो. आहे ना? चांभार हा व्यवसाय कमी आहे असं नाही म्हणायचं आहे मला. बिचारा लोकांनी तो कमी करून ठेवला. ना? आलं का लक्षात? पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. तर मग बाटाची शोरूम आहे आज. बाटाचा ओनर एक दिवस सांबार होता. तर त्यामुळं मुद्दा काय करते, तुम्ही किती न्याय देता त्या पदाला ते जास्त सध्या ॲस्पायरंट फेजमध्ये आहे. डिसिप्लिन राहा. बिलकुल टवाळक्या करू नका. गॉसिप नाही करायचा तुम्हाला. त्या अभ्यासाला ज्या गोष्टी पाठबळ देईल, त्याच गोष्टीत दिवस घातला पाहिजे. एक्सरसाइज केली पाहिजे, डायट मेंटेन केला पाहिजे. खाऊन घ्या, बिलकुल झोपतो हा तर विचारही आणू नका. सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थी ॲस्पायरंट फेजमध्ये मग काहून गुरुकुल होतं आधी आणि तेच सिस्टम खरी होती. तुम्हाला सांगतो. कारण की 24 तास गुरूचं लक्ष राहत होतं विद्यार्थ्यावर. आता इकडे विद्यार्थी काय करू राहिले? बरोबर आहे. तुमचं तुम्हालाच माहीत. आलं का लक्षात? किंवा लायब्ररीच्या कंपार्टमेंटमध्ये बरोबर कंपार्टमेंटमध्ये कंपार्टमेंट आल्या आजूबाजूला. का दिसताही नाही पाहिजे. आलं का लक्षात? हे सगळं काय पळवाटा आहे. पळवाटा शोधू नका. काय रिझल्ट नाहीये. बाकी मग विल पॉवर तर आहेच. सगळेजणच करू राहिले. विल पॉवर मी म्हणणार नाही. सर्वात जास्त महत्त्वाचा कोणता फॅक्टर आहे ना? तरी म्हटलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? एकदाच सांगेल एका डिसिप्लिन. तेव्हा जेव्हा मन भटकते, तेव्हा भटकू न देता आपल्या ध्येयाचा विचार करून आपण कशासाठी आलोय इथं? लवकर निघायचं आहे. ह्या 2 गोष्टी जर लक्षात राहिल्या ना, टाईमपास होणार. पण लक्षात सगळ्यांचे रिझल्ट पाहिजे आहे. थांबतो. उद्या जे आहे मॉर्निंगला तुम्हाला इकॉनॉमिक्सचे टार्गेट येतील उद्यापासून. ते आपलं क्वालिटीचं इंटरलिंकिंग आणि इकॉनॉमिक्सच्या स्ट्रॅटेजीवर आणि उद्याच्या टार्गेटवर परवापासून सुरू होतील. इकॉनॉमिक्स आपलं 7 दिवसात. पर यावेळेस सुट काय समजलं? त्या स्ट्रॅटेजी सेशनला या आणि टार्गेट्स बरोबर कंप्लीट करून या. परवापासून तुमच्या एकदा सुरू झाल्या तर कंटिन्यू 7 दिवस तेच.
इकॉनॉमिक्स. ओके. ओके. थँक यू.